नमस्कार. मी राजेंद्र निकाळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशावरती फार मोठे उपकार केलेले आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान मोलाचं आहे. परंतु राष्ट्र उभारणीमध्ये अनमोल त्यांचं असं योगदान आहे आणि त्याचवरती प्रकाश टाकण्याचा मी छोटासा प्रयत्न करत आहे. माझा विषय आहे आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान. सन 1920 पूर्वीचा भारत संक्रमण अवस्थेत होता. त्यावेळी जाती व्यवस्था, स्त्रियांची स्थिती, अंधश्रद्धा आणि धार्मिक रूढी, आर्थिक सामाजिक परिस्थिती अशा जुन्या रूढी परंपरा आणि नवीन पाश्चात्य विचार यांचा संघर्ष चालू होता. या संघर्षामध्ये काँग्रेससह बरेच नेते आपापल्या परीने प्रयत्नशील होते. परंतु डॉक्टर आंबेडकर हे स्वतः अशा सामाजिक परिस्थितीचे चटके सहन करत आले असल्याने त्यांचे या संघर्षाच्या संदर्भात विचार अगदी वेगळे होते. त्यांचा अभ्यासू व संशोधक वृत्तीने कारणे मीमांसा करून उपाय शोधण्याचा स्वभाव असल्यामुळे त्यांनी सुचवलेले उपाय या देशाला मार्गदर्शक ठरले. परंतु आजही देशासमोरील समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांचे विचार अगदी सुयोग्य आहेत. सन 1930 ते 32 मध्ये ब्रिटिश सरकारच्या गोलमेज परिषदेमध्ये अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर आंबेडकरांना संधी मिळाली. तेथे त्यांनी अस्पृश्यांच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक हक्कासाठी भक्कम लढा दिला. त्यामध्ये ते यशस्वी झाले. त्यामुळे या हक्कांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरती मान्यता मिळाली. शिवाय या चळवळींना बळ सुद्धा मिळाले. त्यामुळे डॉक्टर आंबेडकर हे राष्ट्रीय पातळीवरती पूर्णपणे उदयास आले आणि तेच खरे भारतीय संविधानाच्या आरक्षण धोरणाचे पाऊल ठरले. सन 1920च्या दशकाच्या सुरुवातीला डॉक्टर आंबेडकरांचा उदयाचा काळ आहे असे बहुतेक इतिहासकार आणि अभ्यासक मानतात. त्यांच्याच काळामध्ये सन 1920 ते 1950 या दशकामध्ये भारताच्या आधुनिक जडणघडणीची सुरुवात झाली. डॉक्टर आंबेडकरांनी 31 जानेवारी 1920 रोजी मूक नायक या पाक्षिकामधून अस्पृश्यांना शिक्षण, त्यांच्या सामाजिक आर्थिक उन्नती व हक्कासाठी बहिष्कृत हितकारणी सभेची सुद्धा स्थापना केली. त्यामुळे डॉक्टर आंबेडकरांचा राजकीय प्रभाव वाढला. डॉक्टर आंबेडकरांनी 20 मार्च 1947 रोजी महाडचे चौदार तळे, 25 डिसेंबर 1927 रोजी जाती व्यवस्थेचे समर्थन करणारा, स्त्री विरोधी भूमिका असणारा व दलित बहुजनांवर अन्याय करणारा मनुस्मृती या ग्रंथाचे दहन आणि सन 1930चा काळाराम मंदिर प्रवेश अशा सत्याग्रहाद्वारे त्यांनी सामाजिक क्रांतीची मशाल पेटवली. जे नेते ब्रिटिशांविरुद्ध लढाईचे नेतृत्व करत होते त्या सर्व नेत्यांपेक्षा डॉक्टर आंबेडकरांचे राष्ट्रवादी विचार हे खूप वेगळे आणि व्यापक होते. त्यांनी जाती व्यवस्थेच्या निर्मूलनावर, अनहिलेशन ऑफ कास्ट म्हणजे जाती व्यवस्थेचा नाश, हा ग्रंथ 1936 मध्ये अतिशय प्रभावी लिहिला होता. या ग्रंथामध्ये त्यांनी सामाजिक समता, न्याय आणि एकात्मतेची क्रांतिकारी मांडणी केली होती. त्यांच्या मते सामाजिक गुलामगिरी कायम राहून राजकीय स्वातंत्र्य मिळालं तर ते स्वातंत्र्य अपूर्ण आहे. जाती व्यवस्था असेल तेथे लोकशाही टिकू शकणार नाही. जर आर्थिक विषमतेत भूक असेल आणि दारिद्र्य असेल तर त्या स्वातंत्र्याला काही एक अर्थ नाही. म्हणून डॉक्टर आंबेडकर सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्यासाठी आग्रही होते आणि याच मुद्द्यावर त्यांचे काँग्रेस बरोबर मतभेद होते. डॉक्टर आंबेडकरांनी अभ्यासू वृत्तीने
भविष्यकालीन दूरदृष्टी समोर ठेवून आधुनिक भारताच्या जडणघडणीचा पाया रोवला. त्यांचे राष्ट्र संकल्पनेतील मूलभूत तत्वे अशी होती. त्यापैकी एक सामाजिक एकता, त्यामध्ये जात धर्म वर्ण यांच्या पलीकडे संबंध आणि एकमेकांचा सन्मान. दुसरा मुद्दा बंधुता, त्यामध्ये एकमेकांबद्दल आपुलकी, समान नागरिकत्वाची भावना. आणि तिसरा मुद्दा म्हणजे समानता, कायदेशीर आणि सामाजिक समानता आणि संधीची समानता. या तीन तत्वांमधून त्यांनी लोकशाहीची आणि राष्ट्र निर्मितीची मूलभूत अशी आधारशिला मांडली. त्यांच्या मते भारत हे एक मजबूत राष्ट्र होण्यासाठी संविधानिक मार्गाने बदल, शिक्षणाचा प्रसार, सामाजिक सुधारणा, दुर्बल घटकांचे सशक्तीकरण आणि कायद्याचे राज्य हे घटक महत्वाचे होते. राष्ट्राची खरी शक्ती म्हणजे समान हक्क असलेले सुज्ञ नागरिक होय. त्यांनी राष्ट्र उभारणीत अथक परिश्रमाने आणि सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित करण्याची मुहूर्तमेढच रोवली. डॉक्टर आंबेडकरांचे शेतीविषयक ज्ञान तर खूप गहन आणि व्यावहारिक होते. त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचा अनेक मुद्द्यांवरती सखोल असा अभ्यास केला होता. शिवाय शेती प्रश्नाबाबत अत्यंत बारकाईने त्यांचे विचार स्मॉल होल्डिंग इन इंडिया इन देअर रेमडीज, म्हणजे मराठीत जर सांगायचं झालं तर भारतातील छोट्या शेतजमिनी आणि त्यांच्या समस्या दूर करण्याचे उपाय या ग्रंथामधून त्यांनी मांडलेले आहेत. त्यांच्या मते शेती ही लहान लहान तुकड्यामध्ये विभागलेली असल्यामुळे शेत जमिनीचा उत्पादन खर्च वाढतो, परंतु उत्पादकता वाढत नाही. त्यामुळे शेतीचे औद्योगिकरण करणे गरजेचे आहे. शेत जमिनीचे लहान लहान तुकडे होण्याचे खरे कारण वारसा हक्क नसून लोकसंख्या वाढ आहे. जमिनीचे राष्ट्रीयकरण करून सामूहिक शेती करावी या मताचे ते होते. शेती हे नुसते पोट भरण्याचे साधन नसून राष्ट्रीय उत्पन्नाचा मोठा स्रोत आहे. शेतीवरील अतिरिक्त श्रम कमी करण्यासाठी औद्योगिकरण करणे हाच खरा उपाय आहे. थोडक्यात डॉक्टर आंबेडकरांचे हे विचार भारतीय शेतीला लहान लहान तुकड्यामधून बाहेर काढून मोठ्या स्वरूपात उत्पादन काढण्याच्या तंत्राचे होते. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. आजच्या घडीला सुद्धा शेती ही परवडनाशी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. त्या काळी डॉक्टर आंबेडकरांनी शेती क्षेत्राला दिलेल्या मार्गदर्शक दिशेने शेतीकडे पाहिले गेले असते तर आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या या निश्चितच थांबल्या असत्या. सन 1936 मध्ये डॉक्टर आंबेडकरांनी कामगारांच्या हक्कासाठी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. मजुरांच्या बारीक सारीक समस्यांची खोलवर जाण त्यांना होती. हे ब्रिटिश सरकारला ज्ञात होते. म्हणून सन 1932 मध्ये डॉक्टर आंबेडकरांची ब्रिटिश सरकारने व्हाईसरायच्या कार्यकारी मंडळात मजूर मंत्री म्हणून नियुक्ती केली. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा, पाणी व्यवस्थापन आणि खनिजे यांचाही अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे सोपवला. मजूर मंत्री म्हणून कामगारांच्या हिताचे अनेक ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतले. कामाचे दिवस 13 ते 14 ते 8 तासावर केले. महागाईनुसार भत्ता, भर पगारी रजा, नुकसान भरपाई सुधारणा, प्रॉव्हिडंट फंड, कायदेशीर संपाचा हक्क, घरकुल योजना व कुशल मजुरांसाठी प्रशिक्षण व्यवस्था अशा नव्याने तरतुदी त्यामध्ये त्यांनी केला. शिवाय महिला कामगारांसाठी प्रसूती रजा, महिला व पुरुष यांना समान काम आणि समान वेतन, खाण महिला मजुरांसाठी विशेष तरतुदी
अशा अनेक गोष्टी त्यांनी त्यामध्ये केल्या. अशा अनेक योजनेद्वारे कामगारांना न्यायाची पायाभरणी ही त्यांच्याच काळामध्ये त्यांनी केली. म्हणून आज जे कामगारांचे जीवनमान उंचवलेले दिसते ना, त्याचे श्रेय हे आंबेडकरांनाच दिले पाहिजे. स्त्रियांचे आरोग्य, गरिबी निर्मूलन आणि लोकसंख्येचा विस्फोट रोखण्यासाठी 10 नोव्हेंबर 1938 रोजी मुंबई प्रांतातील विधिमंडळामध्ये संतती नियम व कुटुंब नियोजनावर डॉक्टर आंबेडकर हे ठराव मांडणार होते. परंतु ते काही अपरिहार्य कारणामुळे त्या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत. तेव्हा लेबर पार्टीचे सदस्य पी.जी. रोहम यांच्या मार्फत तो ठराव मांडला गेला. परंतु दुर्दैवाने तो ठराव बहुमताने फेटाळण्यात आला. हा प्रयत्न डॉक्टर आंबेडकरांच्या दूरदृष्टीचा पुरावा असून भारतामध्ये कुटुंब नियोजनाची सरकारी पावले टाकणारा तो पहिला ठराव होता. नंतर तो स्वतंत्र भारताच्या राष्ट्रीय धोरणाचा भाग झाला. परंतु त्यावेळी त्यांनी सुचवलेले उपाय तंतोतंत पाळले न गेल्यामुळे आज आपल्या भारत देशाची लोकसंख्या ही 140 कोटीपेक्षाही जास्त झालेली आहे. डॉक्टर आंबेडकरांनी पुरुषांबरोबर स्त्रियांच्या समान हक्कासाठी 4 वर्ष 1 महिना 28 दिवस अहोरात्र कष्ट करून हिंदू कोड बिलाद्वारे वैयक्तिक कायद्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. परंतु हे बिल मंजूर न झाल्याने त्यांनी आपल्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला. काही काळानंतर हेच बिल वेगवेगळ्या विभागामध्ये विभागून सन 1955 ते 56 मध्ये हिंदू मॅरेज ऍक्ट व हिंदू सेशन ऍक्ट द्वारे मंजूर केले गेले. म्हणून आज स्त्रिया प्रत्येक ठिकाणी समान हक्काच्या वाटेदार दिसतात ना, तेही श्रेय डॉक्टर आंबेडकरांनाच द्यावे लागेल. इतिहासकार रामचंद्र गुहा हे डॉक्टर आंबेडकरांच्या संदर्भात म्हणतात की आज भारत राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये जी सुधारणा करत आहे त्याचा संदर्भ बिंदू म्हणून डॉक्टर आंबेडकरांकडे पाहावे लागेल. शिक्षणाविषयी तर डॉक्टर आंबेडकरांचे विचार हे अतिशय प्रगल्भ होते. 20व्या शतकाच्या सुरुवातीला भारतामध्ये शिक्षणाचे लोकशाहीकरण करण्यासाठी प्रत्येक प्रांतामध्ये उच्च शिक्षण देणारी विद्यापीठे असावीत, ही मागणी सर्वप्रथम डॉक्टर आंबेडकरांनी मांडली होती. दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी, सर्वसामान्यांचा जीवन स्तर उंचावणे, उच्च शिक्षणामध्ये त्यांचे प्रमाण वाढवणे आणि कौशल्याधारित ज्ञानधिष्ठित समाज निर्माण करणे असे त्यांचे मत होते. याच आधारावर राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये कौशल्यपूर्ण शिक्षणास प्राधान्य दिले गेलेले आहे. डॉक्टर आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये सक्तीच्या शिक्षणाची मागणी केली होती. पुढे सन 2009 मध्ये राईट टू एज्युकेशन हा कायदा अस्तित्वात आला आणि त्या माध्यमातून सक्तीच्या शिक्षणाची सुरुवात झाली. डॉक्टर आंबेडकर हे भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार होते. त्यांच्या मते लोकशाही म्हणजे केवळ शासन पद्धती नसून ती सामाजिक आर्थिक जीवनात रक्ताचा एक थेंबही न सांडता आमूलाग्र बदल घडवून आणणारी जीवन पद्धती आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्वावर आधारित सामाजिक लोकशाहीशिवाय राजकीय लोकशाही ही अपूर्ण आहे. राजकीय स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य आवश्यक आहे. जोपर्यंत सामाजिक विषमतेचा, जातीभेदाचा आणि दलितांवरील अन्याय अत्याचाराचा अंत होत नाही, तोपर्यंत खरी लोकशाही रुजू शकत नाही. संविधानाद्वारे केवळ राजकीय लोकशाही म्हणजे एक व्यक्ती एक मत देऊन चालणार नाही, तर सामाजिक आणि आर्थिक लोकशाही म्हणजे एक व्यक्ती एक मूल्य प्रस्थापित करणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते. जेणेकरून सर्वांना समान हक्क मिळतील,
त्यांच्यामध्ये भारतीय संविधान हे एक केवळ कायदेशीर दस्तऐवज नसून ती एक जीवनवाहिनी आहे. त्यांनी संविधानाच्या माध्यमातून विविधतेमध्ये एकता गुंफून सामाजिक समता प्रस्थापित केली. त्यामुळे आज भारतीय लोकशाही ही जगामध्ये आगळी वेगळी लोकशाही आहे. डॉक्टर आंबेडकरांकडे ऊर्जा धोरण व जल व्यवस्थापनाची दूरदृष्टी होती. त्यांनी सन 1942 आणि 46 मध्ये भारताच्या जल व्यवस्थापन व ऊर्जा नियोजनाची पायाभरणी केली. जल व्यवस्थापन हे राष्ट्र विकास व गरिबी निर्मूलनाचे साधन आहे. त्यांनी दूरदर्शी धोरणाने नद्यांच्या पुरांचे नियंत्रण न करता तेथे धरणे बांधून पाणी साठवणे, त्यावर जलविद्युत निर्मिती करून औद्योगिकरणास चालना देण्याची संकल्पना ही त्यांची आहे. जसे की दामोदर खोरे महानदीवर मोठं धरण, ओरिसामध्ये हिराकूड मधलं धरण, भाकरा नांगल हे हिमाचल प्रदेशातील धरण, सतलज नदील शहाडोल जिल्हा मध्य प्रदेशातील सोन नदीवरील शेतीसाठी पाणी पुरवठा, जलविद्युत प्रकल्प, पूर नियंत्रण व पाणी पुरवठा या बहुउद्देशीय प्रकल्पाची आखणी सुद्धा त्या काळामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी केली होती. नद्याच्या पाण्याचा वाद मिटवण्यासाठी आंतर नदी पाणी तंटा कायदा त्यांनी 1956 मध्ये केला. खरे तर डॉक्टर आंबेडकरांना भारतातील पाणी विषयक धोरणाचे जनकच म्हणावं लागेल. भारतातील विविध घटकांना उचित न्याय देणे हे डॉक्टर आंबेडकरांच्या एकहाती, निस्वार्थी व उल्लेखनीय कर्तृत्वातून त्यांची राष्ट्रनिष्ठा किती अवीट होती हे सिद्ध होते. खरोखरच आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये डॉक्टर आंबेडकरांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या या अशा अजोड कार्याला खरोखरच तोड नाही आणि म्हणून त्यांना भारतरत्न या किताबाने सन्मानित करणे खरोखरच अगदी सार्थकी लागले आहे असे माझे मत आहे. धन्यवाद.